तो वेगळा आहे प्रत्येक नेत्याचं. अमेरिकेमध्ये ट्रम्प जवळजवळ अर्धे लोक आहेत त्यांना निवडून दिले 6 महिन्यापूर्वी, आणि त्याची पद्धत वेगळी आहे, विचार करायची पद्धत वेगळी आहे. तो बिल्डर आहे, बिझनेसमॅन आहे, आणि एक साधारणपणे एक स्वतःबद्दल त्यांचा एक फार मोठा आत्मविश्वास आहे. त्यांना लाईमलाईटमध्ये राहायला आवडतं, छान जोकीनं चांगलं राहायला आवडतं. त्यांचे मोठे मोठे पॅलेसेसमध्ये ते राहतात, एखाद्या राजासारखे आहेत ते, आणि राजासारखं ते विचार करतात, तसे वागतात. परंतु हा एक लोकशाही, मोठी लोकशाही आहे अमेरिका म्हणजे. तेव्हा एक राजासारखा विचार करणारा, डिक्टेटर सारखा विचार करणारा माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आहे. याच्यामध्ये थोडी तफावत आहे. त्या युद्धविरामामध्ये काही फारसा भाग होता म्हणून हा काही या दोन पक्षाचा हा प्रश्न, दोन देशांचा हा प्रश्न आहे. आणि हे दोन देश समर्थ आहेत एकमेकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, बोलायचे. त्यामुळं अमेरिकेच्या मध्यस्थीची जरुरी नव्हती. मला तरी माझ्या माहितीप्रमाणे भारताने किंवा पाकिस्तानने अमेरिकेकडे मध्यस्थीची याचना केली नव्हती. ट्रम्प यांनी असं विधान का केलं हे मला समजत नाही. पण मला नाही वाटत की या मध्यस्थीची, आणि भारतीय सरकारने, पाकिस्तान सरकारने सुद्धा असंच म्हटलंय की या मध्यस्थीची काही मुळं हे झालं नाही. तर भारतामध्ये तशी औद्योगिक क्रांती नव्हती. BSc केल्यानंतर फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन आल्यानंतर बेस्ट आय कुड डू की स्टेट बँकेमध्ये कॅशियर म्हणून नोकरी मिळाली, आणि आई मला म्हणाली की धन्य झालं सगळं आता. तर तो प्रकार होता, आता तो राहिला नाही आहे. वर्ल्ड इकॉनॉमी आहे, इथं खूप सोयी सवलती उपलब्ध आहेत. तेव्हा अमेरिकेत जाऊनच नशीब काढलं पाहिजे असं काही आता नाही आहे. इथल्या तरुणांनी फक्त अमेरिकेतच जाण्याचं ध्येय ठेवू नये. इथं स्टार्टअप बिझनेसेस सुरू करावेत. विशेषतः मराठी माणसानं नोकरी न धरता बिझनेस, उद्योगधंदे सुरू करावेत, त्याच्यामध्ये भांडवल करावं, आणि मोठी स्वप्न बाळगावीत. आणि ती स्वप्न साकार करणं आता भारतामध्ये शक्य आहे. त्यामुळे फक्त अमेरिकेकडे डोळे लावून ठेवू नये. आणि दुसरं म्हणजे काय की त्यांची इमिग्रेशनची जी पॉलिसी आहे ती खूप जुनी पॉलिसी आहे, ती आउटडेटेड पॉलिसी आहे, ती बदलायला पाहिजे. हे मी तिथं सांगतोय. भारतासाठी म्हणून मी नाही म्हणत, अमेरिकेच्या हितासाठी म्हणून अमेरिकेनं त्यांची इमिग्रेशन पॉलिसी बदलायला पाहिजे. कारण तिथल्या उद्योगधंद्यांना, तिथल्या टेक्नॉलॉजीचे जे बिझनेसेस आहेत त्यांना कामगारांची, इंजिनियर्सची, सायंटिस्टची जरुरी आहे. आणि त्या सायंटिस्टना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी एक चांगली इमिग्रेशन पॉलिसी असावी, ज्याच्यामुळे लोकांना स्ट्रेस नाही होणार. त्यांचं ग्रीन कार्ड मिळाला, त्यांचे H1B व्हिसा मिळाला. त्यामुळे अमेरिकेच्या स्वार्थासाठी, अमेरिकेच्या हितासाठी अमेरिकेनं हे करणं आवश्यक आहे असं मी संसदेत बोलतो. अशी मी विधायक बिल्स आणली आहेत अमेरिकेत माझ्या कामाखाली, आणि ते त्याच्यासाठी मी त्याचं काम करतोय. ते व्हायला पाहिजे, ते अजून झालं नाहीये. दुर्दैवानं ट्रम्प आल्यापासून एक प्रकारची एक वेगळीच लाट झाली आहे, अँटी इमिग्रंट लाट आहे. ही खरं म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीनं योग्य नाही आहे.